नमस्कार, मी पंजाब डका आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 28 सप्टेंबर 29, 30 आणि 1-2 ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज हा लक्षात द्यायचा। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी आहे देवभूमी केरळ या ठिकाणी, कोची या ठिकाणी जून महिन्यामध्ये 3 दिवस जर पाऊस पडला तर इथं मान्सून आला जाहीर केला जातो। तिथून 3 दिवस गोव्याकडे जातो, तसं मुंबईकडून जातो, 7 दिवसाला आपल्या महाराष्ट्रात इथून पाऊस जातो। आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 28, 29, 30 जोराचा पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अति मुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, काही ठिकाणी पेंडवालता पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। काही नद्या नाल्यांना पूर देखील येणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे। मुंबई पुणे देखील अतिवृष्टी होईल, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ खूप ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, काही ठिकाणी कमी पडेल, मराठवाड्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। तर राज्यात महाराष्ट्रामध्ये आज 28, विदर्भ मराठवाड्यामध्ये 27 सप्टेंबर 28 सप्टेंबर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ 28 सप्टेंबरला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्याच्यानंतर 28 सप्टेंबर आणि 29 पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र, मुंबई, नाशिक या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 30 तारखेच्या नंतर म्हणजे 1 तारीख, 2 आणि 3 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि 4 तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये 4, 5, 6च्या दरम्यान परत राज्यामध्ये 4 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन म्हणजे 29, 30 तारखेपर्यंत राज्यात 2 दिवस म्हणजे 27, 28 पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा मुक्काम आहे। त्याच्यानंतर 28, 29 पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नाशिककडे मुक्काम आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा। 30 पासून पावसाचा जोर उसळेल। 1, 2 आणि 3 ऑक्टोबर दरम्यान थोडी वरून राज्य विश्रांती घेईल, पण त्याच्यानंतर राज्यामध्ये 4 सप्टेंबर, 5 आणि 6च्या दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर 7च्या नंतर राज्यातला पाऊस कमी होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागेल। 7 तारखेपासून राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा आहे। धन्यवाद।